मजा आली शाहीर साहेबांच्या रावमध्ये मजा आली वाटते पक्की। हा बरोबर आहे ना, मजा येईल ना तर काय येईल काय शाहीर साहेबांचे बोलणे पा कसं पाणी पिलाना जानता है म्हणून म्हणलं शाहीर ज्ञानेश्वरजी पुढचा जेव्हा कार्यक्रम आहे ना तुमच्यासाठी कानाची मशीन आणीन पक्क्यात मशीन आणीन, कारण तुम्हाला एक एवढी रद्दार सवय पडलेली आहे की जे शब्द मी वापरले नाही ना ते शब्द तुम्ही जबरदस्ती बोलून घेत असता नाही का, कारण तुम्हाला बोलायला चान्सेस मिळत नाही ना, बोलायला चान्स मिळत नाही। आणि मला सांगा माझ्या माय बाप हो तुमच्या चरणामध्ये डोकं आहे, शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे तुम्हाला जर अपशब्द मी तोंडातून काढला असेल, तुम्हाला शिवाय गाडी केली असेल ना तर माझ्या कान तुमची चप्पल, माझा कान आणि तुमची चप्पल। शाहीर साहेब मी तुम्हाला वाईट बोलली का? मी बोलले की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिली होती शाहीर साहेब, पण तुम्हाला ते गाणं म्हणायची गरज नव्हती। मग ठीक आहे मी तुम्हाला अवंतीबाई उत्तर दिलं होतं ना, मग समोरचं तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, सांगायला पाहिजे होतं की बाई तुला अवंतीबाई उत्तर बरोबर दिली सेंध म्हणून राहिली ठीक आहे, परंतु ती जे बाई होती ते कृष्णाबाई नसून राणी दुर्गा होती असं म्हणायला पाहिजे होतं। तुमच्या का शेण नाकाचा शेंडा वाका झाला असता का? नाकाचा शेंडा वाका झाला असता तुमच्या, तुमची छाप पडली असती, तुमच्या लोकांना कौतुक वाटलं असतं हो बाबा समोरचं या माणसाने सांगितलं म्हणून, पण नाही तुम्हाला शिव्या द्यायला चान्स पाहिजे फक्त शाहीर साहेब। बरं पा शाहीर साहेबांचे शब्द पा तू क्या मुझे ऐरा गैरा तू कैरा समज रही क्या म्हणते, तर मी तुम्हाला केव्हा समजलो शाहीर साहेब ऐरा गैरा तू कैरा? आणि जर मला समजायचं असतं तर मी तुमच्यावर वाईट कार्य म्हणू शकले असते ना, वाईट कार्य म्हणू शकले असते, म्हणलं का मी वाईट गाणं? पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला आपण नाही समज जमा नाही, तुम्हाला येंगाळ फुकणे येंगाळ फुकणे येंगाळ फुकणे डावड्या म्हणायची गरज होती का? नाही गरज होती का? पुन्हा तुला शरम नाही वाटत का? तुझी लाशरम काढलो का मी ना? तुझी लाशरम काढलं काहीतरी एवढा मर्दार का मर्दा त्यासोबत तेवढं मोठे क्लास मास्टर बसल्यात मला मोर्शा काकाजीचं नाव सांगत गेलं पाहिजे शायरी कसा करतेस म्हणून, समजलं काय? वारे वा बिना काही अबा नाही जमा नाही, तू एकाच लोकांची लाशरम काढते काही आहे का नाही तुम्हाला इच्छा? कधी तू खाल्लं कोणी? मुंह में आए तो बग्गी है पीछे से आए तो हत्ती है, याने शायरी म्हणतात का? एक धड भाराभर चिंध्या आता म्हणलं ना, तुला जर म्हणलं असेल तर मला मान, बरं तू म्हणलास ना एंगळ फुकणे तुझं तुला लकला, मला टेन्शन नाही आहे, बोलणं म्हणजे बोलणं नाही, मला फालतूगिरी जमत नाही आणि फालतूगिरीची शायरी मी करत नाही। बिना गमान लाशरम काढते, बरं झालं भाऊ तू बिना शर्मीचा माणूस आहेस तर मला लाशरम कोणती आहे? तुला शरम आहे पूर्ण, तुझी इज्जत आहे माझी इज्जत नाही आहे, आम्ही बेशरम माणसं। आणि म्हणून अजून शाहीर साहेबांचं म्हणणं बाई म्हणते तू क्या मुझे ऐरा गैरे, तर मी काही कमजोर नाही समजलं का? भैया सिटी मारना बंद कर दो, समजलं का? तू जर ऐरा गैरा नत्तू खैरा नाही असतं मी बी ऐरा गैरा नत्तू खैरा नाही आहो, मी बी कोणाच्या बापाला भिणारी बाई नाही आहे, समजलं का? मी कोणाच्या घरात पण शायरी करत नाही, कोणाच्या माय बाबाचं नाव काढत नाही। तुम्ही का तुम्ही पिया आपला मा का दूध तर मै क्या पाणी पिया का? तुझ्या मायचं नाव काढलो का मी ना? तुझ्या का दुसरी शेरशायरी संपली होती ना पूर्ण? पहिल्या राऊंडची शेरशायरी दुसऱ्या राऊंडची अशीच बोलायची असते काय? तुने पिया आपला मा का दूध, हो बरं झालं मायापर्यंत गेलास एका वेळेस तर चांगली शायरी आहे तुझी, चांगले मानवतील लोक तुझे, तू याच गाव होय म्हणते, तू याच जातवारा इथे जास्त पाच बस तुला काय करायचं आहे तर म्हणून मला म्हणायचं आहे की नाव तुफान में चला ना कोई मजाक का खेळ नाही। तू म्हणते ना शेरो शायरी अशी म्हणून दाखव का? ते आपल्या सुपर शेर शायरी म्हणता येते मला, काही चांगल्या स्वरात त्याला मध्ये हे ढोरासारखी बोंबलली शायरी नाही जमत, नाही जमत, बिना कमान ढोरासारखं बोंबललं त्याने शायरी म्हणतात का? अरे नाव तुफान में चला ना कोई मजाक का खेळ नाही, नाव तूफान में चला ना कोई मजाक का खेल नहीं, और दी आंधी में चला ना कोई मजाक का खेल नहीं। एक तरफ तुम हो शाहीर ज्ञानेश्वर जी और एक तरफ बेसुरमा। ऐक माझे शब्द, तुला बी मी बहुत काय बोलू शकतो तुझ्या शब्दावर, तू मला जे शरम म्हणजे काढलास का नाही तर तुला बहुत काय बोलू शकतो मी, तुझी शरमला सगळं काढू शकतो, पण मला गरज नाही काढायची। तुझ्यासारखी तू जर म्हणतात ना एखादी पागल कुत्रा जर आपल्याला चालवत आपण कुत्र्याला चालतो का? माझे माय बाप नाही जावत, तसं वाटत तुला लकला भाऊ, मी तुला पहिले सांगून राहिलो, कुत्रा आपल्याला चालवत आपण कुत्र्याला चावत नाही, ते माझी शायरी आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे तू काय मायला शरम तुझ्या तेवढी ताकद आहे तेवढं दाखती रकाड देखेंगे, तुला कुत्रा म्हणणार नाही, हा आगे आगे देखो होता है क्या बिना बोलल्यानं। आणि म्हणून म्हणायचं आहे की नाव तुफान में चला ना कोई मजाक का खेल नहीं, और दिया आंधी में चला ना कोई मजाक का खेल नहीं। एक तरफ तू हो शाहीर ज्ञानेश्वर जी और एक तरफ बेसुरमा, एक तरफ तुम हो शाहीर ज्ञानेश्वर जी और एक तरफ बेसुरमा, और हमारे नीले निशान के शायर को हिला ना कोई मजाक का खेल नहीं, कोई मजाक का खेल नहीं। क्यों? क्योंकि लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है।
लड़ाई लकड़ी से नहीं होती, उसके लिए बम लगता है। और कुश्ती भी सस्ती नहीं होती, उसके लिए हस्ती का खाम लगता है। और कुछ शायरी करने के लिए शायर साहब शायरी करने के लिए सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है, सीने में लंबा दम लगता है। क्यों? क्योंकि सिर्फ तुम्हारा बकवास है, तुझमें कोई दम नहीं। सिर्फ तुम्हारा बकवास है, तुझमें कोई दम नहीं। और फर्जी है तुम्हारा नशा, वो कोई रंग नहीं। सब्जी ताप लगेगी अच्छी, उसमें जरा नमक चाहिए। बाई म्हणते मी शाहीर तगड़ा हो म्हणते, तो ये सुरमा भी तगड़ा है, नीले निशान की शेरनी है। समझे क्या? हम भी किसी के बाप से नहीं डरते। तुमने भी, हमने दूध पिया है ना, तूने भी पिया है, तो मैं भी किसी के बाप से नहीं डरती हूँ। समझे क्या? एक तुम्हें मतलब ना, तुम्हारे माँ, तूने अपने माँ का दूध पिया है? हाँ, अपने माँ का दूध पी के पैदा हुई हूँ और शाहीर परशुराम की चेली हूँ, शिष्य। समझे क्या? आणि म्हणून म्हणायचं है कि सिर्फ तुम्हारा बकवास है, तुमने कोई दम नहीं। और फर्जी है तुम्हारा नशा, वो कोई रंग नहीं। सब्जी तब लगेगी अच्छी, उसमें जरा नमक चाहिए। सब्जी तब लगेगी अच्छी, उसमें जरा नमक चाहिए। और ये सुरमा के साथ टकराना है शायद ज्ञानेश्वर जी, ये सुरमा के साथ टकराना है शायद ज्ञानेश्वर जी, तो उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए। क्यों ऐसे बोली? तुम्ही एवढे शब्द बोलले शाहीर साहेब, काय गरज नव्हती एवढी चिडायची। चिडून शायरी केलेलं शायरी होत नाही माझे माय बाप हो। समजले काय? निवड शब्दानं आणि सिंपल बोलल्यानं पण शायरी होते, पण त्याच्यामध्ये तेवढं वजन पाहिजे, त्याच्यात तेवढं वजन पाहिजे। शाहीर साहेबांचं म्हणणं कसं आहे? मले शिकवते का व बापा। आता मी स्टेजवर याची बायको हो बापा, व कोणाला म्हणते? आपल्या बायकोलाच म्हणतात लोक, बरोबर आहे? तू आपल्या पत्नीलाच फक्त व म्हटल्या जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर मी त्याची बायको हो व म्हणते हा मले। अगा तुले चांगली मी शाहीर साहेब म्हणतो, तू बी शाहीर बाई तरी म्हण का? तू मले शिकवते का व म्हणते हो, फायनल तू का ना शाहीर, हा महाराष्ट्र शाहीर लोकशाहीर म्हणतात त्या माणसाला, तर याची लँग्वेज पहा, माणसाची लँग्वेज। इथे समजते माणसाची अवकात किती आहे, इथं समजते माणसाची अवकात किती आहे। बोलण्यावरून माणूस, एवढ्या बोलण्यावरून माणूस ओळखायला येतो तो किती लेवलचा माणूस आहे म्हणून। तुम्ही जेव्हा शब्द वापरता तू मला शिकवते का व, तेव्हाच तुमची अवकात समजली किती अवकात आहे म्हणून। समजलं का? शीतावरून भाताची परीक्षा होते, भात कच्चा आहे का शिकला आहे म्हणून। चांगले शब्द आहेत तुमचे, बहुत बढिया ज्ञान आहे तुमचं, याला म्हणतात ज्ञान। एखाद्यानं भडकवलं तर भडकलं म्हणजे हो, चांगली शायरी आहे तुमची। आणि म्हणून म्हणायचं आहे की तुम्हाला उड़ाने से मैं उड़ नहीं सकती। पहा माझे शब्द, तुम्हारे उड़ाने से मैं उड़ नहीं सकती नहीं, और मेरे मोटर के आगे तुम्हारी बंदी चल नहीं सकती। नाम है मेरा सुरमा और कान पा है मेरी बस्ती, नाम है मेरा सुरमा और कान पा है मेरी बस्ती। आई हूँ मुकाबिल ज्ञानेश्वर जी, आई हूँ मुकाबिल ज्ञानेश्वर जी, तो देखोगी ये अड़े गाँव में तुम्हारी कितने हस्ती, तुम्हारी कितने हस्ती, तुम्हारी कितने हस्ती। समझ लगा? वार वाह, चोर तो चोर न सिर चोर करायचं, बिना कामाने शिव्या द्यायचा मतलब आहे काही? नाही। शिव्या द्यायला तुम्हाला चांगली शाहीर वाटत असेल, पण त्याला मतलब नाही। लोक थुतू करते तिकडे, मला म्हणते का म्हणते हा शाहीर बनते, अशा गोष्टी करतात लोक, अशी गोष्ट आहे। नाही हाय काय तुम्ही त्या लेवलला काय बनून राहिला, तुम्ही आपली छाप ठेवा ना बरोबर। आणि म्हणून शाहीर साहेबांचं गाणं पहा, शाहीर साहेबांना काय म्हटलं? मी तुला प्रश्न विचारलो नाही, बरोबर आहे? मी तुला प्रश्न विचारला नाही म्हणे, पुढच्या राऊंडमध्ये तू मला जर प्रश्न विचारलीस म्हणे तर तुले का करतो म्हणे पायांचे शब्द, हा तुला फलकल्याशिवाय सोडत नाही म्हणे, बरोबर आहे भाऊ? तुला फलकल्याशिवाय सोडत नाही, काही ना ज्ञानानं गुणानं। मग हो का? तूच म्हणलास तर तूच काय गु खाली गेलास मग तू काय प्रश्नाचं गाणं म्हणलास तर मी म्हणणारच नव्हतं, आता तुझ्या नाही म्हणलास तर मग पहिल्या प्रयत्न कर तूच आहेस ना, तूच म्हणलास तर तूच त्याच्या याच्यावर गेलास ना। बोले तसा त्याने त्याची वंदावी पाऊले, समजलं काय? वागता आलं पाहिजे, तुम्ही म्हटलं तर तुम्ही म्हणालेच नव्हतं पाहिजे मग गाणं। हो ना, काय शाहीर साहेब बोलता, हाड आहे का तुमच्या जीबीले मास आहे, तेच कळून नाही राहिलं। बोला तुमचं, तुम्हाला लकला मले काय टेन्शन आहे का? माझं गाणं सांगतो तुम्हाला, बड्या गजल पेश करते दादा, ऐकावं। हो शीशा टूटे गुल मत जाए, दिल टूटे आवाज नाए, साहब दसे तो होश बचावे,
बचावे अपने से तो कह रहिया छे अपने से तो कह रहिया छे और घर का भेदी लंका ढाए क्यों दुश्मनी की तो क्या पूछिए दुश्मनी की तो क्या पूछिए दुश्मनी की तो क्या पूछिए तो सती का भरोसा दुश्मनी की तो क्या पूछिए तो सती का भरोसा दुश्मनी की तो क्या पूछिए तो सती का भरोसा दुश्मनी की तो क्या पूछिए तो सती का अरे होगा तू शेरों का शेर ज्ञानेश्वर जी होगा तू शेरों का शेर दुनिया में बहुत है लाखों के ढेर तू शेरों का शेर दुनिया में बहुत है लाखों के ढेर शायरी करना है तो ज्ञान ध्यान से कर शायरी करना है तो ज्ञान ध्यान से कर नहीं तो देखने नहीं दूंगी तुझे अगला फेर समझेगा गुरुदेवजी पेंदा यांच्याकडून 20 रुपये सपरे भेट आहे हा आणि म्हणून शायर साहेब समजले काय आणि तुम्ही एका वेळेस भडकलेला भडकी शायरी केला मतलब आहे त्या शायरीला काही मतलब नाही अरे हम भी रखते हैं तो बात करते हैं दादा हम भी रखते हैं तो बात करते हैं काका और पानी छान छान के पीते हैं पानी छान छान के पीते हैं अरे ये सुरमा का राज है ये सुरमा का राज है अरे झुकाती है मगर झुकती नहीं साला क्या बात है समझे क्या सुरमा को फ्लावर मत समझना फायर है फायर मना है नागपुर से दीक्षा भूमि दीक्षा भूमि जाने के लिए लगता है टमटम बॉडी से दीक्षा भूमि जाने को कहते लगता है टमटम और घोड़े के टांगे वाले को कहते हैं दमदम घोड़े के टांगों को कहते हैं दमदम और नाना शाही मेरे पल्ले मत पड़ना मेरे पल्ले मत पड़ना नहीं तो कर दूंगी तेरा चिपट टबा का दमदम अरे म्हणून मला म्हणायचं आहे का माझं गाणं हा सोनू दूधवाले कवडस यांच्याकडून 100 रुपये सप्रेम पार्टिया बरे आहे दम तुमच्या तर दम माझ्यात आहे शिव्यागाडी केला नाही बिलकुल सिंपल शायरी देखो म्हणायचं आहे हो दम सीने में है शाहीर का
होता। नहीं दादा, बगैर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, और विचारों से अगर सच्चा हो तो यतीम नहीं होता। शायरी ये जन जागृति की मशाल है। शायरी ये जन जागृति की मशाल है। अरे अपने मुंह से बड़ा ही मानस से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता। इसलिए आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं। वो मुझ पर है बरस राम की, वो मुझ पर है बरस राम की। आए रे गए रोज डरती नहीं, तू वो मुझ पर है बरस राम की। जैसे छोड़ के मैं भागती, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, वो मुझ पर है बरस राम की। जैसे छोड़ के मैं भागती तू वो मुझ पर है बरस राम की, तू वो मुझ पर है बरस राम की। छोड़ के मैं भागती, तू वो मुझ पर है बरस राम की। जैसे छोड़ के मैं भागती, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं, दबने में है शायरी का। आज तुमसे डरती नहीं। नथुजी कोणापे यांच्याकडे या गीतावरती 100 रुपये सबमिट पार्टी आभारी आहे। शाहीर साहेब, तुम्ही म्हणताना असं म्हणून दाखव, तर माझ्या विचाराने तुम्हाला तुम्ही भी असं म्हणून दाखवा। तुम भी ऐसा गा के दिखाओ, मेरा ये सुरमा का चालक है तुमको। तुम्ही म्हणताना असं शर्मून दाखव, हो मी म्हणून दाखवली, पण तुम्ही भी असं म्हणून दाखवा, बिना शिवीगाळी केलेली शायरी करून दाखवा। समजलं का? त्याला म्हणतात शायरी। नाही तुला शरम आहे का व? तुला लाज आहे का व? हो एंगाड फुकणे, मी का नाही एंगाड फुकणे हो दादा, मला काय ठरवले तुम्ही इथं? त्या चांगल्या शायराले तुझी औकात आहे काय? मेरी औकात मत देख, समझे क्या? हाँ, किसी के औकात में मत जाना, औकात किसी की निकालना मत। तू भी शायरी करता है शायर साहब, तो वही क्या झक नहीं मारती यहाँ पे? नहीं ज्ञानाची करीन मी शायरी फोकणाऱ्या झोळत नाही। ज्ञानाची करीन मी शायरी फोकणाऱ्या झोळत नाही, आणि शांतीनं बोलते ही सुरमा पुढे कधी सोडत नाही। आणि तुम्ही करता शायरी, तुम्ही करता शायरी, तर हे सुरमा काही झक मारत नाही। झक मारणे म्हणजे माशा मारणे। इथे माझ्या आया बहिणी बसलेल्या आहेत, बोलीन माई बाबा अर्थ करून दाखवील त्याचा। झक मारणे म्हणजे वाईट शब्द नाही आहे, झक मारणे म्हणजे माशा मारणे। तुम्ही सर्च करा, समानार्थी शब्द आहे। झक मारणे म्हणजे मच्छी मारणं, झक मारणं म्हणजे माशा मारणं, त्याला माशा मारणं म्हणतात, नाही तर वाईट बोलणार नाही। आणि म्हणून मला म्हणायचं आहे का समज,
दवा देना आता है, मुझे जैसा रोगी मिला वैसी दवा देना आता है। पर अगर कोई अलग किस्म पे चला तो उसके पीछे मैं नहीं चलती। ये मेरा हुसे म्हणजे कारण त्याला माझा हे हौसला है। मी ज्याचे कोणा म्हणजे मेरा उसूल है कि अगर वो गलत इस रास्ते से जाता है तो मैं उसके पीछे कभी नहीं जाती हूँ, मैं अपने मार्ग से चलती हूँ। आणि म्हणून या विचारावरती आमचे काकाशे ज्यांनी आतापर्यंत आम्हाला 3,000चं बक्षीस दिलं असेल तर मनोहरजी भांगे मुक्काम कारंजा यांच्याकडून आमच्या पार्टीला 500 रुपयाचं पूर्ण सप्र मिळालेलं आहे। त्यांचं म्हणणं शेअर टाका काका, फक्त थांबा माझं गाणं होऊ द्या, नंतर शेअर तुम्हाला झक्का शेअर होईल बिलकुल। आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेब म्हणताय, शाहीर साहेबांचं पुन्हा म्हणून म्हणते हरामाचा पैसा कमवायला जातेस का? हरामाचा पैसा नाही, असा मेहनतीचा आहे, घामाचा, समजलं का? दम लागते जेव्हा मी गाणं म्हणतो, फुकटचं गाणं आहे म्हणतात ना। सुरमाच्या गाण्यावरती माय पाहिलं ना कशी थिरकते बिलकुल, तर ते त्याचं तेवढं दम म्हणून मला गाणं म्हणावं लागते, फुकटच्या गोष्टी आहे का? आणि म्हणून म्हणायचं आहे की शाहीर साहब कि कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए, कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए, और खाना खाने के बाद शराब पीनी नहीं चाहिए। विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए, विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए। और दोनों शायरों की दुनिया, दोनों शायरों की दुनिया जरा कांटे की होनी चाहिए, जरा कांटे की होनी चाहिए। पर कांटा कौन सा? आंब्याचा काटा, भलता हुशार वाया तुम्ही। मला माहिती आहे बाई, कोणता? पपईचा काटा। सकाळीच तर बुकलीच नाही एवढी पपई, ते पपई बिपले काटा राहते होजी, राहते का जी? ह्या कोणत्या बाया होजी? ह्या रुतला असेल तिला, काय रुतात बितात नाही, काटा राहील ज्ञानाचा काटा म्हणतात ना। आत्मप्रचिती, गुरु प्रचिती, सिद्धांत प्रचिती, अशी शायरी होईल, तत्वाची शायरी होईल, ऐतिहासिक पद्धतीने, भौगोलिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने शायरी होईल। माझे माय बाप हो अपशब्द बोलणार नाही, माझ्या जातीच्या बाई इथं बसलेल्या आहेत ना, तुम्ही माझे भाऊ बंद आहेत। आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का? वस्ताद का कमाएंगे नाम, प्रोग्राम भी करो वैसा, ताली बजाएंगी जनता, बोलो बोलो वैसा, बोलो जी बोलो, ताली बजाएंगी जनता, बोलो बोलो वैसा। और फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर, फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर, अरे थूका लगा कर गिनते हैं पैसा, प्रोग्राम करो वैसा। तमन्ना लेके आए हो तुम, तमन्ना लेके आए हो तुम, अरे वाह तुम्हारा हम पर कर्ज है, और तुम्हारा कर्ज उतार देना, हम दोनों शाहिरों का फर्ज है। सुकून शांति से सुकून
आता आमच्याकडे चौपटी एक नंबर राजा सुद्धोधन कपिल नगरीचा आम्ही म्हणाव का मग दाखवा का आम्ही आमची इकडे काय आहे म्हणून हा असं नाही मनोजची भाजन घाटे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये सबमिट पडल्यावर आहे तर म्हणायच्या शाहीर साहेबांचं कशी कशी मासोडी सर्पाला गिळते तिला पाहून मगर हा पडते तर मासोडी कोण तर मासोडी म्हणजे बुद्धी मासोडी म्हणजे बुद्धी आणि सर्प म्हणजे ज्ञान मासोडी म्हणजे बुद्धी सर्प म्हणजे ज्ञान तर ज्ञान म्हणजे बुद्धी ही ज्ञानाला आत्मसात करते शाहीर साहेब बुद्धी ही ज्ञानाला आत्मसात करते म्हणजे समाविष्ट करते आपल्या अंदर बुद्धीमध्ये ज्ञान हा समाविष्ट होते आणि काय मगर म्हणजे कोण मगर म्हणजे क्रोध क्रोध हा म्हणजे ते षडविकार जे असतात ते षडविकार बाहेर पडतात त्याच्यामध्ये ते मगर म्हणजे क्रोध आणि मासोडी म्हणजे बुद्धी आणि काय सर्प म्हणजे ज्ञान हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण माझे तुम्हाला एक गाणं आहे प्रश्नाचं लक्ष देणे का कोणते गाते थे ना दादा रुको ना अरे गिरते रहो सभी हो जाएगा अपने पास पूरे नए चैटम है पूरे आपको नाचने वाले चैटम है टेंशन मत लो मुझे पता है आपको क्या चाहिए मैं शायर मर्दाना ये सुरमा का राजा झुका के मगर झुकती नहीं साला हाँ मेरी जान अरे मैं शायर मर्दाना मेरा नीला है निशाना मैं शायर मर्दाना मेरा नीला है निशाना नाना बोले तेरा क्या कहना मैं
तर माझे माई बाबू म्हणतात ना, शायरी ही मर्दाची शायरी आहे. शायरी ही मर्दाची शायरी आहे. आणि या स्टेजवर मी जर एक महिला असेल, पण एक महिला मर्द म्हणजे महिला शाहीर म्हणून मी शायरी करत आहे, तर मी मर्दासारखी खंब ठोकून एका मर्दाशी दुय्यमचा सामना करताय, 2-2 हात करताय, तर मी सुद्धा एक मर्द शाहिरा झाली. मी सुद्धा मर्द शाहिरा झाली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, आणि म्हणून म्हणायचं आहे की ये क्या संदेश देगा दुनिया को, इसे तो अक्कल कौड़ी भर की नाही. का असं म्हणलं, एक अबाजबा शब्द शाहीर साहेबांना काढलेला नाही. शाहीर साहेब तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर न दिलं, तुम्हाला वाईट नाही बोलली मी, फक्त एवढंच म्हटलं की शाहीर साहेब तुम्ही माझं उत्तर जरी दिले असं, मी तुमचं उत्तर बरोबर दिलं, तर तुम्हाला हे गाणं म्हणायची गरज नव्हती. तुम्हाला हे गाणं म्हणायची गरज नव्हती. अहो तुम्ही जर उत्तर सांगितलं असेल, तुमची छाप राहिली असती ना. तुम्ही जर ते राणी दुर्गावती सांगायची, तर फक्त तुम्हाला दुसरं काही बोलायचंच नाही होतं, तरी तुम्ही ते गाणं म्हटलं. तर मी म्हणलो शाहीर साहेब आता कसं आहे, तुम्ही आम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर आम्ही त्याचा मी पाहतले युट्यूब काऊन तुम्ही काय विचारलं माहिती उत्तर. तुम्ही तुमचा अभ्यास आहे, खोल अभ्यास. तुमच्याकडे एवढा इतिहासाचा साठा भरलाय, तुमच्याकडे एवढा मोठा न्यायाचा साठा भरला आहे काय? हा सगळे जण चांगले मोठे मोठे शाहीर युट्यूबवरून पाहते, तर आमची का केव्हा हो आता, आमची का केव्हा शिकले सवरले शाहीर चांगले युट्यूबचा आश्रय घेऊन राहिले. पण तुम्ही म्हणता ते राणी अवंतीबाईचं कोणत्या पुस्तकातलं, तर शाहीर साहेब ते पुस्तक होय 8वीचं पुस्तक. समजलं काय? 8वीचं हिंदीच्या पुस्तकामध्ये आहे म्हणलं ते. कोणत्या 7 किती नंबरच्या पानावरती, 17व्या नंबरच्या पानावरती आहे ते. 417वा पान नंबर आहे तो. समजलं काय? त्या पुस्तकामध्ये उत्तर आहे याचं, त्या पुस्तकामध्ये उत्तर आहे ते राणी अवंतीबाईचं आणि राणी दुर्गावतीचं. अरे वा, जस का तुम्हीच पुस्तक वाचता आणि आम्ही माशा मारतो इथं येऊन. हा 417 सांगितलं. हा पॅसेज 17, सॉरी. हा पॅसेज म्हणजे पेज म्हणजे पान नंबर 17वा, त्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे हिंदीच्या पुस्तकामध्ये. आणि म्हणून मला म्हणायचं आहे की मैं शायर हूं मर्दाना, मेरा निहिला है निशाना. अरे बोले तेरा क्या कहना, ये क्या संदेश देगा दुनिया को, इसे तो अक्कल कौड़ी भर की नहीं. अक्कल बहुत आहे, पण बोलायची अक्कल बहुत कौडी भरे नाही. कोणाला तू का शिकवतस व ए अंगाळ फुकणे, तुला लाशरम आहे का? काढणं का पियात अवकाळ आहे तेवढी लाशरम काढून टाक माझी. तुला जर शब्द जरी काढीन तर बाजेवा शब्द म्हणीन तर हो तुझं पुरे तुला लाकरा शब्द बोलणार नाही भाऊ, पण लोकांना बजावून दाखवेल एवढी सत्य बिलकुल. हो आणि म्हणून ये क्या संदेश देगा दुनिया को, इसे तो अक्कल कौड़ी भर की नहीं. अरे ये क्या संदेश देगा दुनिया को, इसे तो अक्कल कौड़ी भर की नहीं. और झूठ मूठ के बनता पुजारी, पुजारी तू जिगर का नहीं. और आस लेके जाता दर पे नियत तेरी दर की नहीं. आस लेके है जाता दर पे नियत तेरी दर की नहीं. और समझते हैं समझने वाले कि तू किस कदर का नहीं. आणि म्हणून ऐका समोर काय म्हणायचं आहे. अंडर
मायबाप हो. वै, वै. अंडज म्हणजे अंडातून निघणारे, हो. जायज म्हणजे जाळातून तयार होणारे, स्वदेश म्हणजे जे स्वतःहून निर्माण होतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण पाणी साचून ठेवलं त्याच्यामध्ये बघा अळ्या तयार होतात, वै. त्याला म्हणतात स्वदेश. आणि उद्बीज म्हणजे जे बीज आपण रोवतो, त्या बीज पेरतो, त्या बीजातून जे बीज निघते उद्बीज, त्याला म्हणतात उद्बीज. म्हणतात ना हवा पाणी पृथ्वी अग्नी. हवा पाणी पृथ्वी अग्नी हे चार खानाती आहेत. हवा पाणी आणि पृथ्वी अग्नी हे चार खाणी जर एकत्र आले नसते, म्हणतात ना हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने एकत्र आली नसती तर या धरतीवर जीव जंतू सजीव पैदा झाले नसते. नाही. ह्या चार खाणी आहेत. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे कावशार साहेब? बापाचं नाव विचारायला गेला तर त्याला मौलाना भेटलाच नाही. त्याला मौलाना भेटलाच नाही शाहीर साहेब. तर विचारायचं एवढंच आहे की ती आई कोणती, तो बाप कोणता आणि त्या मुलाचं नाव काय, त्या मुलाचं नाव काय हे तुम्हाला तुमच्या रानामध्ये सांगायचं आहे. याच्यानंतर एक मी बाद करते हेच सांगा फक्त. याच्यानंतर लोकांची फरमाईश आहे.